राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना काल पोलिसांनी अनपेक्षितरित्या अटक केली। ही अटक झाल्याच्या नंतर लवांडेंनी स्वतः पोस्ट करत त्याविषयीची माहितीही दिली। त्यानंतर मात्र पोलीस असं म्हटले की ही अटक नसून केवळ जबाब नोंदवण्यासाठी लवांडेंना आपण ताब्यात घेतलंय। त्यानंतर पुन्हा असं म्हणण्यात आलं की नाही, ही अटकच आहे। मुळात हे सगळं रामायण महाभारत झाल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा विकास लवांडे यांना आज न्यायालयामध्ये हजर केलं गेलं, त्यावेळेस असं निदर्शनास आलंय की पोलिसांच्या चुकीमुळेच विकास लवांडे यांना अटक झाली आहे असा दावा केला जातोय, आरोप केले जातात। मुळात असं नेमकं काय घडलंय, पोलिसांची चूक काय झाली आहे, हे सगळंच समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। विकास लवांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी महिनाभरापूर्वीच एक गुन्हा दाखल झालेला होता। हा गुन्हा वाघोली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। एका महिलेनं दाखल केलेला होता आणि या महिलेच्या तक्रारीनुसार विकास लवांडे यांनी अशी काही स्टेटमेंट्स केली आहेत ज्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या जात आहेत, या महिलेच्या स्वतःच्या सुद्धा भावना दुखावल्या जात आहेत। आणि ज्यांच्याविषयी हे स्टेटमेंट आहे, म्हणजे ते स्टेटमेंट कोणतं होतं तर वारकरी संप्रदायामध्ये काहीतरी 19-20 लोक आहेत ज्यांची नावं जाहीर केलेली होती आणि त्यांनी घुसखोरी केली आहे असं म्हटलं होतं। अर्थात यातलं एक महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे संग्राम भंडारेंचं। त्यामुळे या सगळ्या हबप असलेले किंवा कीर्तनकार असलेले किंवा आध्यात्मिक गुरु, धार्मिक गुरु असलेल्यांच्या विषयी विकास लवांडे यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं। त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा लवांडेंनी अनेक वेळा सनातन धर्माच्या विरोधातले स्टेटमेंट दिलेत वगैरे असं सगळं या महिलेचं म्हणणं होतं। त्याविषयी तिनं फिर्याद दिली, त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर सुद्धा विकास लवांडे यांनी या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून सुनावणी सुद्धा पार पडली आणि अंतरिम अटकपूर्व जामिनाला मान्यता सुद्धा मिळालेली होती। त्यामुळे त्यांना अटक झाली नव्हती। मात्र या सगळ्याला पुणे पोलिसांकडून विरोध केला गेला। पुणे पोलिसांनी या अटकपूर्व जामिनाला चॅलेंज केलं आणि एक रिपोर्ट सादर केला न्यायालयामध्ये, ज्या रिपोर्टमध्ये विकास लवांडे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन का मिळू नये याचे काही निकष सांगितलेले होते किंवा त्यांची एकंदरीत आतापर्यंतची हिस्ट्री सांगितलेली होती। आतापर्यंत आधी त्यांच्यावरती कोणते गुन्हे दाखल आहेत याची एक यादी दिलेली होती आणि हा सगळा रिपोर्ट न्यायालयामध्ये हजर केला गेला, सादर केला गेला आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन रद्द केला आणि त्यानंतर विकास लवांडे यांना अटक झाली। मात्र आज जेव्हा विकास लवांडे यांना या प्रकरणामध्ये न्यायालयाच्या समोर हजर केलं गेलं, त्यावेळेस ही बाब निदर्शनास आली आहे की पोलिसांनी या रिपोर्टमध्ये एक असा गुन्हा नोंद केला होता जो चक्क विकास लवांडे यांनी केलेलाच नाहीये। विकास लवांडे यांच्यावरती बिबेवाडी पोलीस ठाण्यामध्ये 32/17 एक गुन्हा दाखल होता, ज्या गुन्ह्याच्या नुसार म्हणजे तो कोणता गुन्हा होता तर त्यांनी नथुराम गोडसेच्या विरोधात एक आंदोलन वगैरे केलेलं होतं आणि त्या अनुषंगाचा तो गुन्हा होता। पुढे 2022 मध्ये त्या गुन्ह्यामध्ये त्यांना तो गुन्हा मागे सुद्धा घेतला सरकारने। मात्र पोलिसांनी 32/17 ऐवजी 33/17 असा एक गुन्हा त्यांच्या नावावरती दाखवला, जो गुन्हा गौतम कांबळे नावाच्या एका व्यक्तीने केलेला होता। त्यानं दारू पिऊन राडा केला होता, धिंगाणा केला होता आणि त्या अनुषंगाचा तो गुन्हा होता। बरं, या गौतम कांबळेला सुद्धा या गुन्ह्यामध्ये नंतर निर्दोष सोडण्यात आलेलं होतं, पण केवळ विकास लवांडेंच्या नावावरती चुकीच्या कलमाचा एक गुन्हा दाखवला गेला। त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द झाला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना अटक झाली असा दावा केला गेलेला आहे। अर्थात सुनावणी संपल्याच्या नंतर कोर्टानं काही वेळासाठी हा निर्णय राखून ठेवला। त्यानंतर मात्र विकास लवांडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि त्यानंतर आता त्यांचा जामिनासाठीचा मार्ग मोकळा झालाय। मात्र पुणे पोलिसांकडून इतकी मोठी चूक खरंच होऊ शकते का आणि ही केवळ चूक आहे की हे काही जाणून बुजून केलेलं आहे, असा दाट संशय व्यक्त केला जातो। आणि याच विषयी जेव्हा पोलिसांना विचारणा केली गेली त्यावेळी पोलिसांचं असं म्हणणं होतं की हे सगळं केवळ नजर चुकीनं झालेलं आहे, ही अगदी छोटीशी चूक आहे, कुणीतरी लिहिता लिहिता टाईप करताना झालेली ही मिस्टेक आहे असं म्हटलं गेलं। पण या एका मिस्टेकमुळे, या एका नजर चुकीमुळे विकास लवांडे यांना अटक झाली, त्यांना तुरुंगात राहावं लागलं आणि इथून पुढच्या कायदेशीर प्रोसिजर मधून सुद्धा जावं लागलं। त्यामुळे पुणे पोलिसांकडून हे चुकून खरंच झालेलं होतं का? चुकून झालं असेल तर पुणे पोलिसांवर हे किती मोठं प्रश्नचिन्ह आहे की इतक्या मोठ्या शहराचे पोलीस असताना अशा किरकोळ स्वरूपाच्या चुका त्यांच्याकडून होतात, ज्या सगळ्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात। त्यामुळे पोलिसांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात आणि दुसरीकडे हे सगळं खरंच चुकून झालंय की यामध्ये वेगळं काही गौडबंग आलंय असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। अर्थात लवांडे यांना जी अटक झाली ही अटक म्हणजे लोकशाहीची हत्या आहे अशा स्वरूपामध्ये राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी टीका केली आहे आणि त्यामुळेच या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलेलं पाहायला मिळतंय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.